नमस्कार, लोकशाही न्यूजच्या CPL मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझ्या सोबत आहे माझा सहकारी. नमस्कार, मी भूषण करंदीकर. लोकशाहीच्या CPL अर्थातच कोरोना प्रीमियर लीग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मार्च मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाला आणि सारं काही बदललं. बरं, सारं काही म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य जे आहे तेच पूर्णपणे बदललं असं म्हणायला हरकत नाही. हे कधीही होईल असं वाटत नव्हतं, जे प्रत्यक्षात आपण सगळे अनुभवतोय. अगदी खरंय. आणि चिमुरड्यांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत, वृद्धांपर्यंत आणि गृहिणींपासून उद्योगपतींपर्यंत सगळ्यांचीच समीकरणं बदलली. कोरोनानं सर्वांना खूप काही शिकवलं. नक्की आपण कोरोनापासून काय बोध घेतला हे जाणून घेऊयात. सुरुवात करूयात पुण्यापासून. होता आणि कोरोनाने नेमकं काय शिकवलं? सुरुवातीच्या काळात नक्कीच खूपच भीतीचं वातावरण हे स्टाफमध्ये पण होतं, तसंच पेशंटमध्ये सुद्धा खूप भीतीचं वातावरण असायचं. 2 मे पासून सोनवणे प्रसूतिगृह हे कोविड मॅटर्निटी नर्सिंग होम म्हणून डिक्लेअर झालं आणि इथे येणारे जे पेशंट होते त्यांना खरं तर असा त्रास काही नसायचा. केवळ त्यांचं कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून ते आमच्या हॉस्पिटलमध्ये यायचे, पण ते सुद्धा इतके घाबरलेले असायचे, त्यांची मानसिक स्थिती खूप वाईट झालेली असायची. तसंच कुटुंबामध्ये सुद्धा त्यांच्या खूप भीतीचं वातावरण असायचं. तर प्रथम आम्हाला हे करायला लागायचं की त्यांच्या मनातली भीती काढून तू इथून नक्कीच बरी होऊन जाणार आहेस हे काउन्सिलिंग करायला लागायचं आणि ते ऐकायचे त्यामध्ये. आणि जसे एक एक पेशंट चांगले होत गेले तसं दुसरी पेशंट पहिल्या पेशंटला चांगली झालेले बघून तिचा सुद्धा धीर वाढत गेला. नंतर कोरोनाची एक प्रकारे भीती दूर करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. मला सांगा, कोरोनाच्या काळामधला तुमचा अनुभव कसा होता? काय शिकवलं कोरोनानं? घरामधलं त्यावेळेस वातावरण कसं होतं? कारण दररोज तुम्हाला हॉस्पिटलमध्ये येऊन काम करावं लागायचं. काय अनुभव होता? हो, माझ्या घरी म्हणजे लहान लेकरं आहेत, नातवंड वगैरे सगळे आहेत. तर मी इथे ड्युटी गेल्यामुळे मी इथून म्हणजे पेशंट संघ जास्त संबंध असायचा आमचा, कोविडच्या पेशंट संघ. तर मग घरी गेल्यावर इथून सगळं आवरून घरी गेल्यावर आंघोळ वगैरे करणार आणि भीती वाटायची मनात की लहान लेकरं आहे, मग काय होईल. आणि हे जे पॉझिटिव्ह पेशंट संघ असं आपण असल्यामुळे प्रश्न येऊ शकतो घरच्या लोकांसाठी. तर तेवढं आम्ही हे केलं. काय अनुभव होता नेमकं? अनुभव म्हणजे ते पहिले जे सुरुवातीचे काय नेमकं तुमचा अनुभव काय होता? काय शिकवलं कोरोना? नाही, कोरोनाच्या आधी जे पेशंट होते ते आम्ही म्हणजे असं एकदम नॉर्मल असं वाटायचे आणि नंतर कोरोनाच्या आल्यानंतर आम्हाला भीती वाटायला लागली की आपल्याला झालं तर काय नाही, पण आपल्या घरातल्यांना झालं तर कोण बघणार, असं भीती वाटायची. पण नंतर जेव्हा जसं काम करत गेलो तर आमची भीती कमी झाली. पेशंटची तर झाली पण आमची पण झाली कमी. खरं तर आता कोरोनाचा संसर्ग अजूनपर्यंत आहेच. स्वच्छता पाळण्याचं आवाहन केलं जात आहे. जे नियम आहेत ते नियम पाळायला लावले जात आहेत. हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस कशा पद्धतीने नियम पाळले गेले? काय अनुभव होता? म्हणजे हात स्वच्छ धुणे, ग्लोव्ज घालणे, स्टर्लियम वापरणे किंवा सोशल डिस्टन्सिंग, हायपोक्लोराईडने सगळं म्हणजे जे काही हे धुवून घेणे, पुसून घेणे, कपडा वगैरे जो वापरलेला असेल ते. आणि घरातलं वातावरण कसं होतं एक महिला म्हणून घरामध्ये? त्यावेळेस तुम्हाला काय विरोध झाला का हॉस्पिटलमध्ये जाऊ नका? नाही, तसं नाही. आता घरातल्यांनी पण स्वीकारलेलं आहे. पण हे जे सुरुवातीला आम्हाला पहिलं घरातच घ्यायचे नाहीत, आंघोळ वगैरे करून मगच आतमध्ये जायचं. पण आता तसं नाही. हॉस्पिटल म्हणजे कॉर्पोरेशननी पण हॉस्टेलची वगैरे सोय केली होती, हॉटेलची. जास्त स्टाफ आमचा गेला नाही तिथं, आम्ही घरूनच ये जा करतो. म्हणजे हे जे काम केलं ते काम म्हणून नाही तर जबाबदारी आमची जबाबदारी. आणि नर्सेस पहिल्यापासूनच जबाबदारीने म्हणजे करतात आणि त्यात आमच्या डॉक्टरांचं पण खूप सहकार्य लावलं. रोकडे मॅडम. खरं तर आपण बघितलं की डॉक्टर आणि नर्सेस सांगतायत की फक्त कोरोनानं कामच नाही तर जबाबदारी म्हणून जे आहे ते रुग्णांवरती सेवा करायला शिकवलं. सुरुवातीच्या काळामध्ये घरातून विरोध झाला, मात्र हळूहळू घरच्यांनी देखील खरं तर यांना स्वीकारलं आणि घरामधलं जे भीतीचं वातावरण होतं ते कालांतरानं दूर झालं. पुण्यामधली परिस्थिती आपण भूषण पाहिली आहे आणि अनेक वेळेला जे काम करणारे कर्मचारी त्यांना भीती होती की आपल्याला लागण झाली तरी चालेल पण आपल्या कुटुंबियांना लागण व्हायला नको, या दृष्टीने ते काळजी घेताना दिसत होते. पुढे आपण कुठे वळतोय? विशाल, खरं तर सगळीकडेच या रोगाची इतकी दहशत होती, भीती होती. जे आरोग्य सेवक आहेत किंवा अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना त्या सगळ्याची भीती वाटत होती. आता आपण जाऊयात अमरावतीला. अमरावतीमधल्या सफाई कर्मचाऱ्यांचा कोरोना काळातला अनुभव कसा होता, ते त्यातून काय शिकलेत आपण पाहूयात. कोरोनाच्या काळात आम्हाला ऑफिसमध्ये सॅनिटायझर द्यायचे, हात धुवायला हँड ग्लोव्ह द्यायचे आणि ते किट पण द्यायचे घालायला. आणि आमची रोज हे काय म्हणते त्याला
चेकअप होत होती, टेम्परेचर चेक, ते किट पण द्यायचे घालायला, ते किट पण द्यायचे घालायला. नवीन काय शिकले कोरोनामुळे तुम्ही? बोला ना. हां, कोरोनाच्या काळात खूप लोकांनी आम्हाला मदत केली. म्हणजे कोणी काही आणून द्यायचं खायला, कोणी नाश्ता वगैरे, चहा. भरपूर लोकांनी किराणा वाटप केला, काही लोकांनी पैसे पण दिले. म्हणजे असे दुर्व्यवहार नाही केला. हा, अमरावती महानगरपालिकेने आम्हाला खूप सपोर्ट केला. आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा केला. त्यांना मास्क वाटप केले, त्यानंतर हँडग्लोव्ज वापस केले, बूट केले. आणि त्या काळात सुद्धा ते पहिले चांगले राहत नव्हते, स्वच्छ. आता खूप स्वच्छ राहायला लागला. मास्क वापरत आहे, घरी गेल्यावर हँडग्लोव्ज वापरत आहे, त्याच्या मुलाला थोडं दूर ठेवत आहे. त्यांना खूप तकलीफ झाली कोरोनाच्या काळात, तरी त्यांनी ते लोकांसाठी काम करत आहे. आताही आम्हाला सुद्धा सपोर्ट करत आहे ते आमच्या कर्मचाऱ्यांसोबत. लोक कोणी त्यांना काही देत नव्हतं, पाणी प्यायला देत नव्हते, ते दूर दूर जात होते, तरी त्यांनी एवढंही लोकांचं सहन करून त्यांचे कामं केले. आमचे फवारवाले त्यांच्या घरी जात होते कोरोनाच्या काळातही, फवारणी करत होते सॅनिटायझरची, मास्क वापरून, हँडग्लोव्ज वापरून. त्यामुळे त्यांचा मी धन्यवाद करतो आमच्या कर्मचाऱ्यांचा, त्यांनी आम्हाला कोरोनाच्या काळात सपोर्ट करत आहे, आताही करत आहे सपोर्ट. ते एवढ्या काळातही त्यांनी आम्हाला आतापर्यंत कोणतीही अडचण नाही उचलली. त्यांना कुठेही म्हटलं जा रे तिथे पेशंट निघाला, पाहून घे जाऊन, तर जाऊन पाहत होते, फवारा मारून देत होते. त्यामुळे त्यांचा मी खूप आभारी आहे. आम्हाला हात धुवायला साबण देत होते, अंगात घालायला ते हे देत होते, तोंडाला मास्क देत होतो. आमच्याकडे काही काळजी नाही घेतली, गिलासात पाणी नाही देत होते पिवाले. आमचे वाके झाले, काही वाटप नाही भेटला आम्हाला. डाळ भात वाटत जात आणि पळत जात. तर कोरोनामुळे भाजी विक्रेत्यांच्या आयुष्यातही काही बदल झालेले आहेत. याविषयी आपण अनेक वेळेला पाहिलंय की या कालावधीत जर आपण भाजी घ्यायला गेलो तरी एक भीती प्रत्येकाच्या मनात होती आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायावरती देखील याचा निश्चित परिणाम असेल. खरंय, सोशल डिस्टन्सिंगमुळे अनेक जण भाजी घ्यायला जातच नव्हते आणि गेले तरी त्यांच्या मनात कायम भीती असायची. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम झाला आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत रत्नागिरीतल्या काही भाजी विक्रेत्यांकडून. मला कोरोनामुळे तुम्ही काय शिकलात? कोरोनामुळे आम्ही माणसाने या जगात आता कसं राहायला पाहिजे, कसं आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, कसं सोशल डिस्टन्स ठेवलं पाहिजे, कसे काळजी घेतली पाहिजे आपली जीवनमान हे करण्यासाठी, ते आम्ही आपण शिकलेलो आहे. कोरोनाच्या काळात आम्हाला बरंच म्हणजे असं वाईट अनुभव आहे. म्हणजे लोक येत नसल्यामुळे आमचा धंदा पण बराच चांगला बेकार परिणाम झाला. लोक येत नव्हती त्यामुळे सुद्धा भाजी शिल्लक होती, म्हणजे येत पण नव्हती तिकडून वरून सगळी. आता जरा भाजीपाला यायला लागले म्हणजे लोक आता भाजीपाला खाण्यासाठी वळलेले आहेत. म्हणजे जे बाहेरचं खाणं खात होते ते लोक थोडीफार कमी झाली. पण कोरोनामुळे गिरायकांना भरपूर हे झालं. गिरायकं पण आता सॅनिटायझर वगैरे वापरायला लागले, तोंडाला मास्क लावत आहेत. आणि आम्ही पण गिरायकांना सॅनिटायझर वापरावे, तोंडाला मास्क लावे, स्वच्छ हात धुणे हा आम्ही गिरायकांसाठी एक संदेश देत आहे. आणि आमच्याकडनं गिरायक जी होती ती भरपूर वाढ झाली कोरोनामुळे. भाजीपाला वगैरे त्याला जास्त मागणी झाली, फळांना मागणी झाली. आणि भाजीपाला जी लोक आधी पूर्वी खायची, जुनी लोकं जी असायची ती खायची, ती आता नव्याने परत चालू झाली की बाबा ज्यापासून शरीराला पौष्टिक आहार मिळावा, ताजी भाजीपाला मिळावा, असं ह्या कोरोनामध्ये शिकायला मिळालं. आणि कोरोना हा कसा आहे भिण्यासारखा रोग नाही, पण त्याची काळजी करावी. आपण आपल्या स्वतःची काळजी करून आपल्या प्रकृतीला चांगलं ठेवण्यासाठी सॅनिटायझर वापरणे, मास्क लावणे हे आपण अत्यंत गरजेचं आहे. आणि सोशल डिस्टन्स पाळणे आणि एक 2-3 फुटाचं अंतर ठेवून समोरच्याशी संभाषण करणे हा कोरोनामधला आम्हाला शिकण्याचा एकदम मोठा हे मिळाला. आणि त्यावेळेस आमच्या प्रकृतीला पण चांगलं हे मिळालं, चांगलं वळण लागलं. आणि 2 गोष्टी आम्ही या कोरोनाने आम्हाला सगळ्यांना चांगलं शिकवलं किंवा समोरच्याशी कसं वागावं, चांगलं राहावं, स्वच्छता करावी, व्यवस्थित भाजीपाला वगैरे धुवून खावे, फळं धुवून व्यवस्थित वापरावीत. तर एकंदरीत आपण पाहिलं की भाजी विक्रेत्यांच्या नेमक्या समस्या होत्या तरी काय. मात्र भूषण जसं मगाशी एक उल्लेख केला की फिजिकल डिस्टन्सिंग संदर्भातलं लॉकडाऊन नंतर आपण अनलॉककडे ज्यावेळेला जायला सुरुवात केलेली आहे त्यावेळेला कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्यानं वाढताना पाहायला मिळते. मुंबईसारख्या शहरात तर दुपटीचा वेग जो आहे तो 157 दिवसांचा यावेळेला जरी दिसत असला तरी अनलॉकच्या कालावधीमध्ये बाहेर असणारी रहदारी ही वाढली आणि ही देखील चिंतेची बाब ठरू शकते. काय वाटतं? अगदी खरंय. फक्त एकच झालं विशाल की लोक एक फिजिकल
फिजिकल डिस्टन्सिंग पाळायला लागली. काही नियम स्वतःवरती घालून घेतले आणि त्याचं कुठेतरी अंमल करून आपण कोरोनापासून कसे स्वतःचा बचाव करू हे लोक पाहायला लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅनिटायझर हा प्रकार खूप आधीपासून प्रचलित होता, पण लोक सॅनिटायझर वापरणाऱ्या एखाद्या व्यक्तीला थोडंसं वेगळ्या नजरेने पाहिजे की हा थोडासा आपल्यातला नाही बाबा, सतत सॅनिटायझर वापरतो. पण कोरोनाने आपल्याला ते शिकवलं आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर झाल्याचं दिसून येतं. आपण सगळेच जण काही काही यत्न शिकलो, कुणी नवीन व्यवसाय सुरू केला, कुणी आपल्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागलं. आणि या सगळ्या काळामध्ये आपण जसं आपण म्हणतो की टेक्नॉलॉजीमुळे जग या काळात कुठेतरी जवळ येते की काय असा भास निर्माण झाला होता. पण शेवटी अनलॉकमध्ये आपल्याला जसं तू म्हणालास की गर्दी वाढायला लागली. लोक जास्त दिवस घरात नाही बसू शकत, त्यांना आपले उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, त्यामुळे लोक पुन्हा बाहेर पडली, एकमेकांच्या संपर्कात येतात, भेटतात, पण फिजिकल डिस्टन्सिंग पाळून. तर मला असं वाटतं हा एक वेगळा दृष्टिकोन सगळ्यांना या कोरोनाच्या काळात आपल्याला मिळाला. आणखी एक दृष्टिकोन जो बदलला तो म्हणजे असा की ज्या वेळेला आपण गरज नसतानाही बाहेर पडणं हे लोक टाळायला लागले. नंतर आपल्या गरजा काय आहेत आणि खरोखर आपल्याला काय हवंय किंवा लक्झुरी काय आहे या दोघांमधलाही फरक कळायला लागला. आणि त्यानंतर हा समन्वय योग्य रीतीनं जो आहे तो सुरू झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. माझ्या आयुष्यात तर बरेच बदल जे आहेत ते कोरोना नंतर पाहायला मिळाले. इव्हन आपल्या फील्डमध्ये खूप बदल झालेले आहेत. जे पूर्वी आपण स्टुडिओमध्ये आल्यानंतर अनेक लोकांबरोबर चर्चा करायचो, त्याच आता तांत्रिकदृष्ट्या किंवा टेक्निकलीच्याने आपण करायला लागलेलो आहे. खरं आहे. म्हणजे आपल्याकडे आपण असं म्हणूयात की आपण सुद्धा एका सेफ डिस्टन्सवरनं या सगळ्या गोष्टी करायला लागलो. आणि असंच काहीसं विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा घडलं, कारण ऑनलाईन शिक्षणाची एक वेगळीच पद्धत त्यांच्या आयुष्यामध्ये सध्या सुरू झाली आहे. जसं ऑनलाईन आपण सगळं करायला लागलो तशाच प्रकारे विद्यार्थी देखील शिकले. आणि नाशिकच्या विद्यार्थ्यांना याबद्दल काय वाटतंय पाहूयात. कोरोनाने काय शिकवलं जाणून घेऊया नाशिकच्या विद्यार्थ्यांकडनं. कोरोनाने काय शिकवलं? कोरोनाने म्हणजे मोबाईलचा पुरेपूर कसा वापर सुद्धा करू शकतो, अभ्यासामध्ये सुद्धा वापर करू शकतो ते आम्हाला समजले. म्हणजे की आम्हाला मोबाईल भेटत होता, फक्त आम्ही गेम खेळायचो. आता आमचा पूर्ण अभ्यास, ऑनलाईन लेक्चर सगळे मोबाईलमध्येच होतं. कोरोनाने काय शिकवलं? कोरोनाने आम्हाला खूप काही शिकवलं. एक तर पहिले सोशल डिस्टन्सचं पालन कसं करायचं, आपण क्लीन कसं राहायचं. आणि पहिले आम्हाला ना कॉलेजला यायला खूप कंटाळा यायचं, पण आता खूप इच्छा होती कॉलेजला यायचं, पण आम्ही जाऊ शकत नाही. ताई, कोरोनाने काय शिकवलं? कोरोनाने मला हे शिकवलं की गुरुविना ज्ञान नाही. आणि सेल्फ स्टडी काय असतो ही मेन गोष्ट कोरोनामुळे मला समजली. आणि इंटरनेटचा चांगला वापर कसा करून घ्यायचा आणि इंटरनेटचा चांगला वापर काय अभ्यासासाठी हे पण कळालं. आणि फॅमिलीसोबत कसं टाईम स्पेंड करायचं हे पण समजलं. ताई, कोरोनाने काय शिकवलं? कोरोनाने आम्हाला हे शिकवलं की आम्ही सुरुवातीला खूप बिझी राहायचो अभ्यासामध्ये वगैरे, पण मग फॅमिलीला कसा वेळ देता येईल हे शिकवलं. त्याचबरोबर आता मैत्रिणींची म्हणजे आठवण येते ना सगळ्या फ्रेंड्सची वगैरे, ते अजून सुट्टी मागायचो सुरुवातीला, खूप सुट्टी पाहिजे, पण मग आता समजतंय की अभ्यास पण तेवढाच महत्त्वाचा आहे. दीदी, कोरोनाने काय शिकवलं? कोरोनाने हात धुवायचं शिकवलं, बाहेरून आल्यावर हात धुवायचं शिकवलं, फॅमिलीला वेळ द्यायला शिकवलं. नाशिकमध्ये कोरोनाने काय शिकवलं बघितलं आहे आपण. किरण नाईक, लोकशाही न्यूज, नाशिक. तर एकंदरीत या टेक्नॉलॉजीनं सगळं जग अवघड आहे ते जवळ आणण्याचा प्रयत्न केला आणि सकारात्मकरित्या या तांत्रिक बाजूंचा आपण कसा वापर करू शकतो ते देखील शिकायला मिळालं. अगदी खरं आहे. या सगळ्याच घटकांबरोबर आणखीन एक महत्त्वाचा घटक होता, तो म्हणजे गृहिणी. या गृहिणींचं या कोरोना काळामध्ये नेमक्या त्यांच्यावरती कोणत्या जबाबदाऱ्या होत्या आणि त्यानंतर आता अनलॉक शेवायला त्यांच्यावरती काय जबाबदाऱ्या आहेत, या सगळ्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. नागपूरच्या गृहिणींना कोरोनाने काय शिकवलं हे बोलण्यासाठी गृहिणी आपल्यासोबत आहे. आपण त्यांना विचारूया, तुम्हाला कोरोनाने काय शिकवलं? आम्हाला कोरोनाने हे शिकवलं की आम्ही सगळे जे आजूबाजूचे लोक आहेत ते एकत्र येऊन कमी पैशामध्ये मस्त पार्ट्या केल्या आणि सगळ्यांनी एकत्र राहून वेळ सगळ्यांसोबत आम्ही बितवला. अच्छा, वेळ घालवला. तुम्हाला काय शिकवलं? कोरोना ने यही सिखाया कि हम बिना बाहर जाए भी कहीं घूमने फिरने नहीं, अपने घर पे भी इंजॉय कर सकते हैं, अपने बच्चों के साथ, अपनी फैमिली के साथ अच्छे से रह सकते हैं. नक्कीच आपल्या फॅमिलीसोबत कसं राहू शकतो हे कोरोनाने शिकवलं. तुम्हाला काय शिकवलं आहे कोरोनाने? घर कसं सांभाळायचं हे शिकवलं आहे का? कमी पैशामध्ये काय शिकवलं आहे?
हो, म्हणजे पहिले असं वाटायचं की कमी पैशामध्ये आपण कसं जीवन जगू असं वगैरे, कारण की आपली लाईफस्टाईल सगळ्यांची चांगलीच आहे. पण आता कोरोनामुळे कसं सगळ्यांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे घरी पैसाही कमी येत आहे. त्यामुळे कसं आहे, कमी पैशामध्येही आपण चांगल्या प्रकारे जगू शकतो, हे सगळं कोरोनाने शिकवलं आहे. कसं मॅनेज केलं मग तुम्ही? मॅनेज म्हणजे कसं आहे, बाहेर जाणं वगैरे सगळं बंदच होतं. हॉटेलिंग, मूवी हे सगळं बघणं बंद होतं. त्यामुळे तो जो पैसा वाचत होता त्यामध्ये आम्ही घरचा खर्च केला आहे आणि नवीन नवीन पदार्थ शिकलो आहो यूट्यूबनी. हे सगळं कोरोनाने आम्हाला नक्की शिकवलं. त्यांना बरंच काही कोरोनाने शिकवलं आहे. तुम्हाला काय शिकवलं आहे कोरोनाने? कोरोना से हमारा बिजनेस पे बहुत असर पड़ गया था, उस कारण हम लोग बहुत परेशान थे। तो जैसा भी समय आया वैसा सब निकालिए, घर में एंजॉय किए बच्चों के साथ में, और कुछ नहीं। नक्की सगळ्यांनी जो आहे तो वेळ आपला घालवला आणि आपली मतं इथे व्यक्त केलेली आहेत. कल्पना नळसकर असूर, लोकशाही न्यूज, नागपूर. मलाही हे वाटतंय खरं तर की आपल्या घरात असलेल्या ज्या महिला आहेत त्यांनी देखील हा काळ तशाच प्रकारे घालवलेला आहे आणि कमी खर्चात घर कसं चालवायचं हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं. अगदी खरं. गृहिणींचं जे बजेट होतं ते कुठेतरी कोलमडलं होतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या उपाययोजना करून, युक्त्या लढवून सगळ्या घरच्यांना बांधून ठेवणं हा सगळ्यात मोठा खरं तर एक म्हणून रोल होता त्यांचा आणि त्यांनी तो अत्यंत उत्तमरित्या निभावला. पर या सगळ्या काळामध्ये जे आपण म्हणू की मैदानात उतरून लढत होते ते होते पोलीस. खरे खरे फ्रंट वॉरियर होते. त्यामुळे त्यांचा अनुभव पण फार महत्त्वाचा आहे. आपण पाहूयात की नेमकं त्यांना या सगळ्या काळामध्ये कोणकोणत्या अनुभवांना सामोरं जावं लागलं. आपण पाहतोय की जे काही संकट आलेलं आहे या संकटानं चांगले अनुभव देखील दिले आणि वाईट अनुभव देखील दिले, परंतु शिकायला काय मिळालं? कोरोना या वैश्विक महामारीमधून आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे की यामध्ये एक मानवीयता, इन्सानियत ही एक समोर आलेली आहे. त्यामध्ये सर्व जे भेदभावाच्या भिंती असतात त्या गळून पडलेल्या आहेत, लोप पावलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, निसर्ग हा आपल्या केंद्रस्थानी असावा जीवन जगताना. नेचर इज गॉड, नेचर इज सुप्रीम. विज्ञानाने कितीही, विज्ञान तंत्रज्ञानाने आपण कितीही प्रगत झालो तरी शेवटी निसर्ग हा आपला सर्वदाता आहे, त्याला विसरता कामा नये. नसता आपली भस्मासुरासारखी आवश्यकता होईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान अत्यंत आवश्यक आहे बियॉन्ड डाऊट, परंतु त्यासाठी निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये, पर्यावरणाचं पोल्युशन वाढता कामा नये. ह्या गोष्टी आपण आवर्जून यातून शिकलेलो आहोत. बघितलं आपण पोलिसांचे अनुभव काय होते. खरं तर ते स्वतः फील्डवरती उतरून लोकांनी घराबाहेर पडू नये, कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी शेवटी पोलिसांना फील्डवरती उतरवावं लागलं आणि त्यांनी ती काळजी घेत घेत आपल्या सगळ्या समाज बांधवांचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडली. खरोखर आहे. पण त्याच काळामध्ये त्यांना टीकेलाही सामोरं जावं लागलं, कारण ज्या वेळेला त्यांच्याकडून फटके पडत होते त्यावेळेला या संदर्भातले काही मीम्स तयार करण्यात आले किंवा व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. मात्र मित्रांनो, हे आम्हा सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी होतं. कुणालाही वाटत नाही की रस्त्यावरती उतरणाऱ्या नागरिकांवरती बेछूटपणे अशा प्रकारे मारझोड करणं किंवा त्यांना शिस्त लावणं हे त्यांचं कार्य होतं. आणि या काळात तरी आपण पोलिसांचा जो आहे तो योग्य सन्मान राखणं आता गरजेचं आहे, हे पुन्हा एकदा आपण शिकलेलो आहे. कोरोना काळामध्ये कोल्हापूरमधील कामगारांना देखील काय अनुभव आले, कारण कामगारांशिवाय सगळं काही थांबलेलं होतं. कारण या कालावधीमध्ये अनेक कामगारांना जे आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी जाऊन स्थलांतरित व्हावं लागलं आणि त्याच कामगारांसाठीचे नेमके अनुभव याविषयी तुला काय वाटतं भूषण? अवघड होतं, कारण कसं आहे, एक तर स्वतःचा जो व्यवसाय होता किंवा जे रोजंदारीचं काम होतं ते बंद झालं आणि त्यामुळे कुठेतरी एक आपण असं म्हणू की भीती निर्माण झाली, अनिश्चितता होती आणि त्यासाठी आपण पुन्हा आपल्या गावी जावं हे त्यांनी ठरवलं आणि त्याकरता पायपीट सुद्धा केली आणि त्यांनी आपलं गाव गाठलं. त्यामुळे त्यांचे जे अनुभव होते ना या सगळ्या लॉकडाऊनच्या काळातले ते फार महत्त्वाचे आहेत. विशाल, आम्हाला काही शिकवलं नाही, उलट आमचं कोरोनामुळं आयुष्य बदलून गेलेलं आहे. कोरोनामुळं आम्हाला गेले 8 महिने पगार झालेला नाही, आमचा काम आमचं बंद आहे. त्यामुळे आमचं संसार जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे. आम्हाला 2 वक्ताचं 2 वेळचे जे जेवण आहे ते आम्ही 1 वेळ करतोय, एवढी हालाकीची परिस्थिती आहे आमची. कोरोनाच्या भीतीमुळे आपले जे नातेवाईक आहेत ते सुद्धा भेटायला येत नव्हते किंवा विचारपूससुद्धा करत नव्हते. एवढं कोरोनामुळे जीवन बदलून गेलेलं आहे. कोरोनानं आपल्याला हे शिकवलं की जेवढे आहे त्याच्यातच आपण जगू शकतो. जे आपले इतर खर्च होते, म्हणजे आपण जे बाहेर खात होतो किंवा बाहेर जात होतो, फिरणं होतं, ते या लॉकडाऊनमुळं संपूर्णपणे कळालं की बाबा आपण ह्याच्या व्यतिरिक्त पण आपण जगू शकतो. कारण की आपल्याला जी गरज असते ती आपल्याला 2 टाईम जेवणाची गरज असते
ते 2 टाईम जेवण आपण फक्त कोरोनाने आपल्याला सगळे 2 टाईम जेवण करून सुद्धा आपण जगू शकतो. बाकीचा आपला 8 महिने जे कोरोनामुळं पूर्णपणे व्यवहार बंद होते, त्या व्यवहार बंद असल्यामुळे आपल्याला पैशाची चणचण बसली किंवा जेवढे पैसा आहे त्या पैशातच थोडं आपण काय करू शकतो हे सगळं शिकवलेलं आहे कोरोनामुळे आपल्याला. 6 महिने झाले आपल्याला, त्याने नुकसानच झालेलं आहे आपलं. म्हणजे कोरोनानं आपल्याला आर्थिक हानी झालेली आहे. 4-5 महिने झाले 3-4 महिने झाले आम्ही कामावूच नाही. त्यानंतर आपले घरी जेवढे पैसे होते तेवढे संपले आणि कोरोनानं असं जीवन कसं जगायचं म्हणजे आर्थिक हानी आपली झालेली आहे. आर्थिक हानी झाल्यामुळे म्हणजे पैशाची देवाणघेवाण होत नाही आणि कामं कुठे मिळून झाली आहेत आपल्याला. हे असं कोरोनानं आपल्याला हे शिकवलेलं आहे थोडं. बघितलं आपण या कामगारांचे अनुभव जे होते, या कामगारांनाही बरंच काही यातनं शिकायला मिळालं. एकतर त्यांचा व्यवसाय ठप्प होता, आता अनलॉकमध्ये पुन्हा व्यवसाय सुरू झाल्यानंतर थोडंसं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती दिसायला लागलंय. मात्र याच वेळेला करोना काळात व्यापारी वर्ग सुद्धा आपली सगळी दुकानं असतील किंवा आपले व्यवसाय बंद ठेवून होता, कारण एकच होतं की संसर्ग वाढू नये. त्यामुळे त्यांना नेमकं या काळात काय शिकायला मिळालं पाहूयात. कोरोना चालू झाला त्यावेळेला आमचं दुकान बंद ठेवलं होतं. नंतर जसं लॉकडाऊन हळूहळू उघडलं त्यावेळेला आम्ही 1 सप्टेंबरला दुकान चालू केलं. त्याची पहिली म्हणजे आम्ही पहिले कोरोनाचे जे महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत ते म्हणजे सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, मास्क लावणे, ह्या गोष्टी जास्त आम्ही त्याला जास्त प्राधान्य दिले. कारण ह्याच्यामुळे खूप त्रास होता कामा नये. आपल्या गिरायकांच्या समोर सोशल डिस्टन्स पाहिजे. पुन्हा पैशाचा व्यवहार आहेत, पैसे व्यवहारात पण देण्या घेण्यामध्ये होतं. मग सॅनिटायझर आणि इतर हाताला लावून ते आम्ही अशा व्यवहार करत गिरायकाची करत होतो. जून महिन्यामध्ये फर्स्ट राऊंडमध्ये दुकानं उघडली, त्याच्यामध्येच आम्ही दुकानं खोलली ना, तर त्या लोकांना पण भीती होती ना, आम्हाला पण भीती असल्यामुळं आम्ही लोक आमच्याकडे यायची तेव्हा आम्ही त्यांना हेच सांगायचो तुम्ही सॅनिटायझर करा. आम्ही त्याच्यासाठी मी ते सॅनिटायझर मी स्वतः ठेवलं होतं. मी पण सॅनिटायझर करायचे आणि त्यांना पण सॅनिटायझर करायचे. आणि मास्क लावलेलं नसेल तर मी त्यांना मास्क लावायला सांगायची. आणि माझं तर मी इथे बसते म्हणजे तर मला कंपल्सरी मास्क तर मला आवश्यकता आहेच, हेच मी लोकांना सांगायची. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी चालू ठेवलं दुकान. मी असं केलं टायमामध्ये. आता जे आम्ही ट्रेडिशनल आमचे वडील वगैरे जे धंदा करत होते त्यामध्ये भरपूर बदल झालेला आहे. कोरोनानंतर जे व्यापाराची जी पद्धत आहे ते डिजिटलायझेशनवर जास्त अवलंबून राहिली आहे. आता त्यामुळे आम्हाला पण ती नवीन पद्धत ॲक्सेप्ट करावी लागते. ते आता त्याच्यावर आम्हाला पण काम करावं लागतं. आणि दिवसानुदिवस जे फेरबदल झालेले आहे धंद्याच्या पद्धतीमध्ये त्याचा मी खूप डिजिटलायझेशन म्हणून वापर करून आता लोकांना पण ती डिजिटल सोय मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. पहिलं म्हणजे कसं आहे, दुकानामध्ये कस्टमर येऊन ते स्वतःहून प्रत्येक वस्तूला बघत होते आणि नंतर खरेदी करत होते. आता जास्त हे कोरोनानंतर जे असा काळ आला आहे की सोशल डिस्टन्सिंग वगैरे सेफ्टी वगैरे जेव्हा महत्त्वाची झालेली आहे त्यावेळी लोकांना डिजिटल हा प्लॅटफॉर्म जो आहे तो जास्त पसंत आहे. आणि ते घरी बसूनसुद्धाही तीच वस्तू बघून आमच्याकडे ऑर्डर करून मागवू शकते. तशी पद्धत आता लोकांना फार आवडते. कोरोनामध्ये लोकांना धान्य, कडधान्य, गहू, तांदूळ, साखर सगळ्या जीवनावश्यक वस्तू मिळत नव्हत्या. तिकडनं बाजारातून माल पुरवठा येत नव्हता. लोकांना लय त्रास होत होता. दुकानदारांना पण त्रास. आम्हाला माल मिळत नव्हता. आम्ही गिऱ्हाईकांना आणि जरासा माल आला का एवढी गर्दी व्हायची. लोकांना काय द्यायचं, कोणाला द्यायचा, कोणाला नाही द्यायचा असा प्रश्न होत होता. आणि लोक जाम त्रास आणि आम्ही पण स्वतः लय त्रासमध्ये आहे. बरं, एखादा उपक्रम असला तर त्यासाठी एक अँथम असणं देखील गरजेचं असतं. CPL बाबतीतही असंच घडताना दिसलं. अनेक नागरिक या CPLला आपली स्वतःची मोहीम समजून जे या मोहिमेमध्ये सामील होताना दिसले. यापूर्वी पुण्याच्या 2 मुलींनी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी तसंच एक गाणं बनवलेलं होतं. अँथम असावं असं तुला वाटतं का? जरूर असावं. त्यामुळे काय होतं, एकतर ही फक्त एकट्या दुकट्याची मोहीम नाही तर ही सगळ्या समाजाची मोहीम आहे. आपण सगळे एकत्र येऊन जर कोरोनाविरोधात लढा दिला तरच ही मोहीम यशस्वी होणार आहे. त्यामुळे कुठलीही मोहीम यशस्वी करण्यासाठी ती मोहीम सर्वांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक असतं. बरं, सर्वांपर्यंत पोहोचली आहे त्या संदर्भातच तयार झालेलं एक अँथम जे गाणं खास CPL म्हणजे कोरोना प्रीमियर लीगसाठी बनवण्यात आलेलं आहे, त्याची एक झलक पाहूयात. ठाऊक
ठाऊक नाही कुठपर्यंत आहे, पण आपण सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केला तर कोरोनाचा शेवट नक्की आहे. चला, CPL या लोकशाहीच्या अनोख्या उपक्रमात सहभागी होऊया. मोठी सरायची हाय, सरायची हाय, सरायची हाय. हताश होऊन खचायचं नाही, खचायचं नाही, खचायचं नाही. युद्धाला जिंकायचं हाय, युद्धाला जिंकायचं हाय. पाहिलं ते गाणं? कसं वाटलं? लोकशाही न्यूजच्या CPL साठी विशाल पंसालिया आणि प्रणय शेट्टे यांनी खास नॉनस्टॉप मुंबई टीमसाठी उभारी हे व्हिडिओ गीत बनवलंय आणि हे दोन्ही कलाकार आता आपल्यासोबत जोडले गेलेत. नक्कीच मला उत्सुकता होती त्यांना सगळ्यांना भेटण्याची आणि त्यापैकी 2 कलाकार जे ते आपल्यासोबत आहे. माझा पहिला प्रश्न हा प्रणयला आहे. लोकशाहीच्या CPL उपक्रमात गाण्याच्या माध्यमातून तुम्ही सहभाग घेतला, कशी सुचली ही संकल्पना? मार्चला एकंदर लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊन नंतर जो टप्पा होता की म्हणजे पहिला लॉकडाऊन, त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ जवळपास 4 ते 5 लॉकडाऊन सलग लागत गेले आणि त्या लॉकडाऊन नंतर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रत्येक कलाकार घरात बसून काही ना काही लोकांना एंटरटेन करण्याचा प्रयत्न करत होता, मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत होता. तर माझी सुद्धा इच्छा झाली की काहीतरी आपल्याकडे जे काही आहे, आपली जी कला आहे, त्या कलेतून आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच टाईमला लोकशाहीचं CPL म्हणजेच कोरोना प्रीमियर लीग हे लॉन्च झालं आणि त्या CPLच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी करायची संधी मिळाली आणि त्या संधीचा आम्ही विचार केला आणि त्या विचार करून नंतर आम्ही मग त्याच्यावरती काहीतरी करायचं म्हणून सुरुवातीला आम्ही काही ओळी लिहिल्या आणि नंतर मी विशालशी शेअर केल्या त्या ओळी. मग त्या ओळींना चाल लावली आणि चाल लावल्यानंतर त्याचं म्युझिक प्रोडक्शनचं जे काम आहे, संगीत देण्याचं काम मी केलं. त्याच्यानंतर म्युझिक प्रोडक्शन, गाण्याच्या मागचं जे काही म्युझिक प्रोडक्शन आहे त्याचं काम मग विशालने पूर्णपणे ती जबाबदारी स्वीकारली. आणि महाराष्ट्रातल्याच नाही तर महाराष्ट्राबाहेरचे सुद्धा आमचे जे अमराठी मित्रसुद्धा जे आहेत त्यांना सुद्धा आम्ही इन्व्हॉल्व करून हा प्रोजेक्ट पूर्णपणे डिजिटल कॉन्फरन्स कॉलवरती हा प्रोजेक्ट आम्ही पूर्णपणे साकारला. सो असं सगळं हे सुरुवातीचा प्रोसेस होता. आता पुढचा प्रश्न मला विशालला विचारायचा आहे. विशाल, या गाण्याचा व्हिडिओ करण्याचं कसं सुचलं आणि त्यासाठी नेमकं काय केलं? तो जैसे प्रणय ने बताया कि सबसे पहले हम लोग ने कॉल पे डिस्कस किया था कि उसने बताया कि इस प्रकार का एक गाना मैंने तैयार किया है. तो फिर उस पर हम लोग उसने ट्यून बनाई और फिर हम लोग ने उस पर डिस्कशन किया, फिर कौन गा सकता है और कौन कौन म्यूजिशियंस लगेंगे. फिर सब म्यूजिशियंस और आर्टिस्ट इकट्ठा करने के बाद हम लोग ने उसका फिर प्रोसेस चालू किया, जिसमें सबसे पहले हम लोग म्यूज़िक प्रोड्यूस करते हैं. तो एक रफ ट्रैक बनाते हैं जिसके ऊपर फिर हम लोग वोकल्स, फिर बाकी म्यूजिशियंस का भी थोड़ा बहुत जो इनपुट रहता है वो लेते हैं. वो कंप्लीट हुआ, फिर हम लोग ने फाइनल एक गाना प्रोड्यूस किया और फाइनल गाना प्रोड्यूस होने के बाद उसमें फिर हम लोग मिक्स मास्टरिंग करते हैं और फिर उसका एक टचअप के लिए फाइनल एक वो करते हैं और इस प्रकार से हम लोग का गाना फाइनल एक आउटपुट बना. अनोखा अशा प्रकारचा हा कॉन्सेप्ट होता. प्रणयला मला पुढे विचारायचं आहे, कोरोना विरुद्धच्या युद्धामध्ये या संगीतमय प्रवासामध्ये कुणाकुणाची साथ मिळाली? जसं की मी बोललो की ह्या प्रोजेक्टमध्ये हे जे गाणं आमचं जेव्हा ठरलं की असं काहीतरी गाणं करायचं आहे आम्हाला, तेव्हा माझे काही मित्र आहेत, त्या मित्रांना मी कॉलवरून विचारलं की असं असं मी एक गाणं उभारी गीत करायचा प्रयत्न करतोय, एक उभारी गीत साकारतोय, तर तुम्ही याच्यामध्ये सहभाग घ्याल का? तर प्रत्येकाला माझी जी संकल्पना होती ती संकल्पना आवडली आणि त्या संकल्पनेवरती प्रत्येकानेच ही जी कोरोनाची जी आपली प्रोसेस आहे, कोरोनाचा हा जो काळ आहे त्याच्यामध्ये एकजूट होऊन आपल्याला किती चांगल्या प्रकारे आपण एखाद्या
समाजामध्ये परिवर्तन घडू शकतो, समाजामध्ये बदल घडून आणू शकतो एकत्र राहून. हीच कॉन्सेप्ट मला त्या गाण्यामध्ये यूज करायची होती. म्हणून मी प्रत्येक वेगवेगळ्या भागातून, मग इंदोर असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, विलेपार्ले, कल्याण, अशा वेगवेगळ्या भागातून कलाकारांना एकत्र करून आम्ही हा प्रोजेक्ट साकारण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये जी मित्रांची साथ लाभली ते फार म्हणजे प्राऊड मुवमेंट होतं. खरं आहे. आता विशाल, मला एक सांग की CPLचं अँथम व्हावं अशी इच्छा आहे का? तुम्ही दोघं जाता जाता काय सांगाल? तो जैसे गाने का नाम है उभारी, तो मतलब गाने का मतलब नाम से ही आप समझ सकते हैं कि आप अभी जिस स्टेट में हो, मतलब जिस हिसाब से ये अभी एनवायरनमेंट है लोगों का कि काफ़ी टेंशन वाला माहौल है और मतलब लोग डिप्रेशन में ज़्यादा जा रहे हैं, तो ये एक होप देने के लिए और एक मोटिवेट करने के लिए लोगों को ये हम लोग ने गाना बनाया था. और अगर लोग ये सुन के अगर उनको मोटिवेशन मिल रहा है और उनको थोड़ा अच्छा महसूस हो रहा है, तो हम लोग का ये जो गाना बनाने का जो पीछे का हम लोग का मकसद था वो कामयाब होता है. तो इस प्रकार से मैं चाहूँगा कि लोग इसको नक्कीच वेलकम करें हम लोग के इस गाने को. नक्कीच. धन्यवाद विशाल आणि प्रणय, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या प्रकारचं CPLला अँथम मिळवून दिलं त्यासाठी. उभारी हे जे टायटल होतं विशाल, ते खूपच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्याच याला उभारी मिळू शकते. आता या कोरोनाच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा देताना किराणा दुकानदार आणि वडापाव विक्रेते, त्याचबरोबर पाणीपुरी विक्रेते हे सुद्धा या सगळ्या लॉकडाऊनमध्ये होते आणि त्यांनाही आपले व्यवसाय बंद ठेवायला लागले. नेमके त्यांचे अनुभव काय आहेत पाहूयात. बदलाव नहीं, बहुत कुछ किया है कोरोना ने, हालत ख़राब कर दिया है कोरोना ने. 16 इसके लिए है हाथ सफाई धोने का, हर चीज़ का करने का, कस्टमर से बात करने का, हाथ धोने का, सैनिटाइजर लगाने का, पहले कस्टमर को सॅनिटायझर देने का, उसके बाद पाणी पुरी खिलाने का. कोरोना काळामध्ये आमचं दुकान हे नेहमी चालूच होतं. कोरोना काळात आम्ही कधी बंद नाही ठेवलं. पण कोरोना काळामध्ये कस्टमरांना सोशल डिस्टन्सिंग केलं आमच्या इथे जेवढे पण आले, आणि सगळ्यांना सॅनिटायझर करून हात स्वच्छ धुण्याची सवय लागली. आणि जीवनावश्यक वस्तू आम्ही त्यांना सगळ्यांना पुरवल्या, पण सगळेजण येऊन व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंगमध्ये घेत होते सामान. आणि कोरोना काळात जर आपण अशी सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केली तर नक्कीच आपण ह्याच्यावर मात मिळवू शकतो. मी सोशल डिस्टन्स लावून मी काम केले आणि घरी घरी हात धुवायचे, घरी घरी ते सॅनिटायझर करायचे, ते सगळं आम्ही शिकलेले. लेग कटिंग होते, ले भरपूर कटिंग होते, ले तपलीमध्ये आम्ही हे केले. पण आता बरं, आता जरा शांत आहे, म्हणजे पटरीमध्ये आले, आता जरा काय टेन्शन नाही. तरी पण आम्ही हात धुवून स्वच्छता ठेवतो आणि त्याला सगळं सांगतात, त्याला सगळं सांगायला लागतात, बे अशी करा, हात धुवून सॅनिटायझर करून हात खावा, काय तरी बाहेरचे खाल्लं तर तरी हात धुवून खावा. नक्कीच कोरोनानं प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे शिकवलं. धावपळीच्या आयुष्यामध्ये आपलं आरोग्य सांभाळणं किती महत्त्वाचं आहे कोरोनानं हे शिकवलं. आपल्याला सांगतायत ठाणेकर त्यांचे अनुभव. कोरोनाने बरंच काही चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. कोरोनाने पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एक सामाजिक अंतर कसं ठेवायचं, स्वच्छता कशी ठेवायची, आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे की कोरोनाने हे चांगलं शिकवलं की जी आपली सरकारी यंत्रणा जी आरोग्यामध्ये मागे होती, तर ती यंत्रणा एकदम भक्कम पाहायला मिळते. की सरकारचं वारंवार दुर्लक्ष असायचं, मग ते केंद्र असू दे किंवा प्रत्येक राज्य सरकार असू दे, की ज्याचं ते आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष असायचं, की ती सरकारी यंत्रणा थोडी सक्षम होत चाललेली पाहायला दिसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोरोना हा साधारण मे, जून, एप्रिल या महिन्यात असल्यामुळे जे लग्नाचा जो खर्च असायचा तो खर्च कमी पाहायला मिळाला आहे. की लोकांनाही समजलं की आपण कमी खर्चात लग्न करू शकतो आणि आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो आणि आपण माझा परिवार जरा सुरक्षित राहू शकतो, हे कोरोनाने आम्हाला शिकवलं आहे. कोरोनामध्ये आपण सर्वच जण अचानकपणे आपल्यावरती आलेलं हे संकट होतं. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला काहीच कळत नव्हतं की काय नक्की झालेलं आहे. पण जसजसं हळूहळू आता दैनंदिन जीवन सुरळीत होत चाललं आहे, तेव्हा आपण कोरोनाने आपल्याला काय शिकवलं याच्यावरती म्हणता येईल की कोरोनाने आपल्याला स्वच्छतेचे नियम पाळायला शिकवलं, योग्य तो आहार घ्यायला शिकवलं, आपण योग्य तो योगा व्यायाम करायला त्याने आपल्याला शिकवलं, की ज्या मूलभूत गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याला एवढं महत्त्व देत नव्हतो पूर्वीच्या काळामध्ये कोरोनाच्या आधी. पण कोरोनामुळे आपल्याला कळलं की ह्याच गोष्टी आहेत, स्वच्छता, आहार, योग्य तो व्यायाम, ह्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला या गोष्टीपासून वाचवू शकतात.
तर लोकशाहीच्या CPL उपक्रमाला अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. तर पहिला प्रश्न हाच आहे की किशोरी अंबियेजी, ज्यावेळेला लोकशाहीबद्दल तुम्हाला कळलं, CPL या उपक्रमाबद्दल तुम्हाला कळलं, त्यावेळेला नेमकं काय वाटलं? मला पुन्हा पुन्हा लोकशाही न्यूज चॅनलचे आभार मानावेसे वाटतात की त्यांनी CPL म्हणजे कोरोना प्रीमियर लीग सारखा उपक्रम हाती घेतला आणि तो पार पाडण्यासाठी 10 सेलिब्रिटी मेंटॉर्सना तयार केलं आणि आता करोनामुक्त शहरं करण्यासाठी ते इतकं काही भारी काम करतायत की मला खरंच पुन्हा पुन्हा त्यांचे आभार मानावेसे वाटतात. हॅट्स ऑफ टू यू, हॅट्स ऑफ लोकशाही. किशोरीताई, तुम्ही कोणत्या टीमला शुभेच्छा द्याल? मी आत्ताच म्हटलं की अख्खा महाराष्ट्र माझा आहे. मी परत म्हणेन अख्खा महाराष्ट्र माझा आहे. मी महाराष्ट्राची आहे. अख्ख्या महाराष्ट्रावर माझं प्रेम आहे, पण ठाण्यावर माझं विशेष प्रेम आहे, म्हणून मी ठाण्याला पाठिंबा देते.